श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे, भाग क्रमांक 35. साधकाने जीवनात वावरताना कोणते नियम पाळावेत? उत्तर: लीन असावे पण दीन असू नये, अभिमान असावा पण गर्व असू नये, विनोद करावा पण कुचेष्टा नसावी, मर्यादशील असावे पण भिडस्त असू नये, प्रेम असावे पण ममत्व बाळगू नये, ईर्ष्या असावी पण द्वेष असू नये, काटकसर असावी पण कृपण असू नये, उदार असावे पण उधळेपणा नसावा, कर्मनिष्ठ असावे पण कर्मठ असू नये. आपण अखंड नामस्मरण केले तर हे गुण आपोआप आपल्या स्वभावात उतरतील. प्रश्न: कर्ममार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यात श्रेष्ठ काय? कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि भगवंताचा त्याला विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसविल याचा नेम नसतो. ज्ञानी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. भक्ती याचा अर्थ भगवंताविषयी निरपेक्ष निरतिशय प्रेम. नामसाधनाने हे प्रेम वाढत वाढत व शुद्ध होत होत अखेर अनन्य शरणागतीत आत्मनिवेदनात त्याची परिणती होते. साधक पूर्णपणे तद्रूप अविभक्त बनतो. याचाच अर्थ त्याचे वासना बीज जळून जाते आणि तो आत्मज्ञानी होतो. या प्रक्रियेमागे प्रेमभाव हे सूत्र प्रथमपासून अखेरपर्यंत असल्याने शक्ती येते. ती प्रेमरूपच असते. स्वार्थाचा संभवच उरत नाही. दुरुपयोग होणे अशक्यच असते. भक्ती मार्गात विषय वस्तूंविषयी आपली आवड, विषय वस्तूंमधील आपली आवड काढून भगवंताकडे लावली की काम झाले. ते कोणालाही सहज शक्य आहे आणि जो मार्ग सहज शक्य आहे तो श्रेष्ठ असलाच पाहिजे. प्रश्न: योग साधना करावी का? योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम येईलच असे सांगता येत नाही. हा एक अवघड मार्ग आहे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. प्रश्न: महाराज, जुन्या संहितेत एक संजीवनी मंत्र मिळाला आहे. त्याचा जप केल्यास मरणोन्मुख माणसाला हात लावल्यास तो जिवंत होतो. तो मला मिळू शकेल असा आहे. तो मंत्र मी घ्यावा का? उत्तर: छे, आपण त्या भानगडीमध्ये पडू नये. एक आले की सर्व आले. निसर्ग नियमाविरुद्ध जाऊ नये. व एक लक्षात ठेवा की मी दिलेल्या मंत्रात सर्व काही आहे. प्रश्न: ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यात अधिक श्रेयस्कर कोणता मार्ग? उत्तर: दोन्ही मार्ग भगवंताकडे जाणारेच आहेत. साधकाने आपल्या प्रवृत्तीनुसार कोणताही मार्ग पत्करावा. ज्ञानमार्ग अनुसरायला बुद्धी प्रखर पाहिजे. शिवाय तो सामान्य माणसाच्या दृष्टीने काहीसा वृक्षही आहे. याउलट भक्ती म्हणजे आत्यंतिक प्रेम. सर्वांनाच कुशाग्र बुद्धीची देणगी असते असे नाही, पण प्रेमाची भावना मात्र सर्वांच्याच मनात असते. ती परमेश्वराकडे वळवून तीव्र व एकाग्र केली की भक्ती झाली. जिव्हाळा ओलावा असलेला हा मार्ग त्या मानाने सर्वांना सुलभ ठरतो. मुंबईहून मथुरेला जायला आगगाडीने 2 मार्ग आहेत. एक राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या वाळवंटी भागातून जातो. तिकडे स्टेशनही दूर आहेत. प्रवासही दगदगीच आहे, पण मार्ग जवळचा आहे. दुसरा मार्ग आहे तो सुपीक आणि रम्य मुलखातून जातो. वाटेत स्टेशने जास्त आणि तेथे खायच्या वस्तूही रेलचेल. मनाला विरंगुळाच चांगला मिळतो, पण हा मार्ग अधिक लांबचा आहे.
सामान्य वृत्तीच्या माणसांना हा म्हणजे भक्तीचा मार्ग स्वाभाविकच जास्त सोयीचा वाटतो. नामस्मरणाने भक्ती उत्पन्न होते आणि वाढते. म्हणूनच मी नामस्मरणावर एवढा भर देत असतो. प्रश्न: महाराज, काही गुरु शक्तिपात करतात, ते चांगले की नाही? आणि जर चांगले असेल तर तुम्ही शिष्यांवर शक्तिपात का करीत नाही? उत्तर: साधकाच्या साधनामध्ये शक्तिपाताला स्थान आहे, पण काही लोक त्याला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देतात. खरे म्हणजे शक्ती जिवंत आहे व शहाणी आहे. कमी जास्त शक्ती घेऊनच जीव जन्मास येतो. दिसणाऱ्या साऱ्या वस्तूंना ती व्यापून आहे. साधा माणूससुद्धा पदोपदी शक्तीचा वापर करून जीवन जगतो. शरीराची हालचाल शक्तीने होते. अन्न पचणे, काळीज हलणे, रक्त फिरणे या क्रिया शक्तीनेच घडतात. मन संकल्प करते तेव्हा ते शक्तीच वापरते. पण माणसाला शब्दाच्या शक्तीचा सर्वात जास्त अनुभव येतो. साहेबाच्या किंवा राजाच्या शब्दाला केवढी शक्ती असते? हे जर खरे तर विश्वाचा राजा जो राम, त्याच्या शब्दामागे केवढी प्रचंड शक्ती असेल याची कल्पना करा. रामाचा शब्द म्हणजे त्याचा आदेश होय, पण सामान्य माणसाला तो होत नाही. रामाच्या शब्दामध्ये जी सत्ता, जी शक्ती असते तीच संतांच्या शब्दाला असते, कारण संत रामरूप झालेला असतो. संतच सद्गुरू होऊ शकतो. अर्थात सद्गुरूच्या शब्दामागे सारी विश्वशक्ती उभी असते. सद्गुरूंकडून आलेल्या नामामध्ये त्यांची तपश्चर्या ओतलेली असते. म्हणून त्या नामाच्या अभ्यासाने शिष्याच्या मनातील विकार, वासना व विपरीत भावना मृतवत होतात. आपल्या आतमध्ये राहणारा भगवंत भेटण्यास जे आड येते ते बाजूला सारण्यास लागणारी शक्ती घालून सद्गुरू नाम देतात. त्या शक्तीचा पुरवठा कधीच कमी पडत नाही. शिष्याच्या अंतरी मी करता अशी भावना असते, ती काढून राम करता ही भावना आपल्या शक्तीने निर्माण करणे ही खरी गुरुकृपा समजावी. हे कार्य आतले असते. तेथे शक्तीने भरलेले नामच काम करते. म्हणून मोठमोठ्या संतांनी नामाला एवढे महत्त्व दिलेले आढळते. शक्तिपात करण्याचे प्रकार आहेत. अंगाला स्पर्श करून किंवा प्रसाद देऊन किंवा नजरेला नजर देऊन किंवा स्वप्नामध्ये दर्शन देऊन किंवा विचार प्रवाह पाठवून शक्तिपात करता येतो. ज्याच्यावर शक्तिपात होतो त्याच्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. दिलेली शक्ती घेणारा जर ती घेण्यास म्हणजे आत्मसात करण्यास पात्र नसेल तर शक्तीचा उलटा परिणाम घडतो. मग शिष्यांमध्ये अति हळवेपणा येतो किंवा तो एकदम कर्मशून्य बनतो. आपण या भानगडीत पडू नये. संतांकडून किंवा त्यांच्या समाधीवर नाम घ्यावे. त्याची शक्ती त्या नामात येते. त्या नामावरच सर्व श्रद्धा ठेवून नामाची संगत ठेवावी. तिच्यातून प्रेम उत्पन्न होते. प्रेम ही भगवंताला हलवणारी शक्ती आहे. आपण प्रेमाने नामात रंगलो की भगवंतच आपल्याला भेटायला येतो. मग तेथे कुंडलिनी वश झाल्या वाचून कशी राहील? प्रश्न: चमत्कार करणारा माणूस आत्मज्ञानी असतो का? उत्तर: एखादा माणूस हठयोग, मंत्रविद्या वगैरे साधन करून काही सामर्थ्य मिळवून मी सिद्ध झालो असे म्हणतो. सिद्ध म्हणून जगामध्ये प्रसिद्धीही मिळवतो. दिवसा मशाली पाजळून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करतो. मेलेल्याला उठवण्यासारखे अद्भुत वाटणारे चमत्कार करतो. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलण्यासही कोणी धजत नाही. राजे महाराजेसुद्धा त्यांचे अंकित होतात आणि स्तुती पाठकांच्या मदाने तो सदा डोलत असतो. पण त्याचे वासना बीज शिल्लकच असते. त्यामुळे ज्यांना खरे काही कळत नसते ते सामान्य जनच तेवढे त्याला आत्मज्ञानी समजतात. वास्तविक पाहता वासना बीज पूर्णपणे जिरून जाणे, नष्ट होणे हीच ब्रह्मज्ञान झाल्याची खरी खूण होय. दुधाला विरजण घातले म्हणजे त्याचे दूध हे स्वरूप नष्टच होते. त्याप्रमाणे वासना बीज नष्ट झाले म्हणजेच जीवात्म्याचे जीवरूप नष्ट होऊन तो शिवरूप होतो. पुढे प्रश्न आहे: योगविद्या किंवा मंत्रविद्या येणे कितपत चांगले? पुष्कळ लोक योगविद्या किंवा मंत्र असल्या विद्यांच्या साधनाकडे वळतात. त्यात अभिप्रेत असलेल्या शक्ती पुरेशा अभ्यासाने प्राप्त झालेले लोकही आढळतात. पण एक
त्या शक्ती वापराव्या त्या प्रमाणात क्षीण होत जातात. आणि 2, याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे ऐहिक हेतूसाठी त्याचा उपयोग करण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. कधीकधी अशा सिद्धी प्राप्त झालेला माणूस परहितासाठी, परोपकारासाठी म्हणून त्याचा वापर करू लागतो. पण ही भावना शेवटपर्यंत टिकून राहणे अशक्यप्राय असते आणि खरा वासना नाश झाला नसल्याने केव्हा ना केव्हा तरी त्या शक्ती स्वार्थ लाभासाठी वापरण्याचा मोह उत्पन्न होतो. येथून अनाचाराला सुरुवात होऊन अखेरीस त्या व्यक्तीचा आध्यात्मिक अधःपात होतो. योग सामर्थ्याने कुंडलिनी जागृत करून तिला ब्रह्मरंध्रापर्यंत नेता येते व तिचा अमृत स्त्राव होतो. परंतु शरीराला झालेली विषबाधा किंवा इतर व्याधी काही त्यायोगे दूर करता येत नाहीत. तसेच योग बलाने समाधी लावता आली तरी देह दोष फार तर समाधी असे तोपर्यंत स्थगित करता येतील, पण त्याचे कायम निरसन होत नाही. देहाला झालेली विषबाधा राम राम या जपानेच दूर झाली म्हणून शंकर अविरत रामनाम जपतो व ह्याच रामनामाच्या साधनाचा सर्वांना उपदेश करतो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.